लिंगपुराणातील एका कथेनुसार क्रोधित महर्षी दधीची यांनी सर्व देवतांना असा शाप दिला होता की एक वेळ अशी येईल जेव्हा महादेवांच्या क्रोधाचा सामना सर्व देवतांना करावा लागेल आणि त्यांच्या एका रौद्ररूपी गणाच्या हातून सर्वश्रेष्ठ देवतांचा पराजय होऊन त्यांना अपमानित व्हावे लागेल। साक्षात ब्रह्मदेवही हा शाप टाळू शकले नाहीत आणि त्यातूनच वीरभद्राची उत्पत्ती झाली। माता सतीच्या देहत्यागाच्या कथेनुसार महादेवांची पत्नी सती हिचे पिता प्रजापती दक्ष महादेवांचा तिरस्कार करत होते, त्यामुळे त्यांनी आयोजित केलेल्या भव्य महायज्ञात महादेवांना आमंत्रित केले नाही। पण माता सतीने त्या यज्ञात जाण्याचा आग्रह धरला। या यज्ञात उपस्थित होताच प्रजापती दक्ष माता सतीचा व महादेवांचा घोर अपमान करू लागला। समस्त देवी देवतांच्या समोर झालेला तो अपमान माता सतीला सहन झाला नाही आणि त्यांनी यज्ञकुंडाच्या अग्नीत स्वतःचा देहत्याग केला। शिवगणांकडून ही वार्ता महादेवांना समजताच त्यांचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी आपली एक जटा उपटून जमिनीवर आपटली। त्यातून एका महापराक्रमी रौद्ररूपी गणाची उत्पत्ती झाली। हा रौद्ररूपी गण म्हणजेच वीरभद्र होय। महादेवांनी वीरभद्राला आदेश दिला की त्वरित जाऊन प्रजापती दक्षाचा महायज्ञ भंग कर आणि त्याचा सर्वनाश कर। महादेवांची आज्ञा घेऊन वीरभद्र त्वरित निघाला। प्रजापती दक्षाच्या यज्ञशाळेजवळ पोहोचताच एक आकाशवाणी झाली की प्रजापती दक्षाने शिवद्रोही होण्याचे महापातक केले आहे आणि याची शिक्षा त्याला मिळणार असून महादेवांचा क्रोधाग्नी बनून वीरभद्र त्याचा विनाश करण्यास येत आहे। ही आकाशवाणी ऐकताच भयभीत झालेला प्रजापती दक्ष महर्षी भृगु ऋषींकडे धावला। तेव्हा महर्षी भृगु ऋषींनी यज्ञकुंडातून एका बलाढ्य आहूत सेनेची उत्पत्ती केली व वीरभद्राला रोखण्यासाठी पाठवले, परंतु वीरभद्राने आपल्या एकाच प्रहाराने त्या संपूर्ण सेनेला भस्मसात केले। तेव्हा हताश झालेला प्रजापती दक्ष इंद्रदेवांकडे सहाय्य मागू लागला। इंद्रदेव वीरभद्राला रोखण्यासाठी पुढे आले, परंतु वीरभद्राने आपल्या मायाशक्तीने त्यांना तिथून परत जाण्यास विवश केले। तेव्हा चिंतेत पडलेला प्रजापती दक्ष श्रीहरी विष्णूंना शरण गेला व स्वतःचा जीव वाचवण्याची प्रार्थना करू लागला। शिवद्रोह करणाऱ्या प्रजापती दक्षाला श्रीहरी विष्णूंनी त्याने केलेल्या चुकीची जाणीव करून दिली आणि वीरभद्राला रोखण्यासाठी ते त्याच्या समोर अवतरले। वीरभद्राने श्रीहरी विष्णूंना त्याचा मार्ग सोडण्याचे आवाहन केले। तेव्हा श्रीहरी विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र वीरभद्राच्या दिशेने सोडले, परंतु अवघ्या काही क्षणात वीरभद्राने सुदर्शन चक्राचा तो प्रहार विफल केला। त्रिकालदर्शी श्रीहरी विष्णूंना त्यावेळी महर्षी दधीचींचा तो शाप आठवला, ज्यानुसार महादेवांच्या रुद्र रूपासमोर सर्व देवतांना अपयशाचा आणि अपमानाचा सामना करावा लागणार होता। हे ओळखून श्रीहरी विष्णू वीरभद्राच्या मार्गातून अदृश्य झाले। श्रीहरी विष्णू तिथून जाताच वीरभद्राने आपल्या शस्त्राने प्रजापती दक्षाचे शिरधडा वेगळे केले आणि यज्ञकुंडात टाकले। प्रजापती दक्षाच्या मृत्यूमुळे महायज्ञ अपूर्ण राहिला होता, म्हणून ब्रह्मदेवांसह सर्व देवतांनी महादेवांची प्रार्थना सुरू केली। तेव्हा दयाळू महादेवांनी प्रजापती दक्षाला एका बोकडाचे शिर लावून त्याला पुनरुज्जीवित केले। अशा प्रकारे दक्षाच्या अहंकाराचा अंत झाला आणि महर्षी दधीचींचा शापही पूर्ण झाला। माता सतीच्या देहत्यागानंतर पुढे काय घडले हे पाहण्यासाठी कमेंटमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन संपूर्ण कथा नक्की पहा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।